जालन्यात उद्या निर्भय बनू व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय। शहरातील शीतल गार्डन येथे ही व्याख्यानमाला होणार असून व्यक्ती, विचार आणि स्वातंत्र्य जपण्यासाठी, जाती धर्मातील भेद संपवण्यासाठी, देशातील हुकुमशाही प्रवृत्ती मोडीत काढण्यासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे। संविधानाच्या तत्वांची जनजागृती, वंचित घटकांना आपला हक्क आणि अधिकारांची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने मागील 20 वर्षांपासून निर्भय बनो चळवळीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येते। त्याच अनुषंगाने उद्या जालन्यात निर्भय बनो चळवळ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले। या व्याख्यानमालेस कृषी भूषण विजय अण्णा बोराडे, डॉक्टर विश्वंभर चौधरी, विधिज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे हे विचार मांडणार असल्याची ही माहिती यावेळी त्यांनी दिली आहे। परिषद घेण्यात आली काय मुख्य उद्देश होता? निर्भय बनो चळवळ जी पूर्ण महाराष्ट्रभर ज्येष्ठ पत्रकार निखिलजी वागळे, ज्येष्ठ विचारवंत विश्वंभरजी चौधरी आणि ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या प्रेरणेने ही चळवळ मागील वर्षापासून सुरू आहे आणि मागील वर्षभरात महाराष्ट्रात जवळपास 70 ठिकाणी निर्भय बनो चळवळीच्या माध्यमातून एक जनप्रबोधनाचं कार्य या चळवळीच्या माध्यमातून या तिघांनी केलेलं आहे। एक संविधान आणि लोकशाही हा या देशाचा आत्मा आहे आणि संविधानाने जे नागरिकांना हक्क आणि अधिकार जे प्रदान केले आहेत त्याचं कुठेही कसल्याही पद्धतीचं उल्लंघन होऊ नये, जनतेमध्ये एक प्रबोधन व्हावं या उद्देशाने हा सामाजिक उपक्रम चळवळीच्या माध्यमातून या तिघांनी सुरू केलेला आहे। याच अनुषंगाने दिनांक 6 मे 2024 सोमवार रोजी जालना शहरातील शीतल गार्डन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर मस्तगड येथे संध्याकाळी 6:30 वाजता निर्भय बनो चळवळीच्या वतीने जाहीर व्याख्यानाचं आयोजन केलं गेलेलं आहे। या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी आपल्या जालन्याचे ज्येष्ठ तथा कृषीभूषण विजय अण्णा बोराडे साहेब हे या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषविणार आहेत। तर याच अनुषंगाने आजची ही जी पत्रकार परिषद एक लोकांपर्यंत हा विषय पोहोचावा, लोकांना माहिती व्हावी, लोकांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमास हजेरी लावावी आणि आपलंही जे काही योगदान आहे लोकशाही आणि संविधान बचावण्यासाठी ते या ठिकाणी द्यावं म्हणून आजची ही पत्रकार परिषद आयोजित केली गेली।